पुस्तक माझी आत्मकथा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रकरण 15. अखेर पदरात धोंडे टाकले. भाऊराव गायकवाड, रणखांबे, दानी वगैरे कार्यकर्त्यांना या प्रसंगी निष्कारण तुरुंगवास पत्करावा लागला. त्यातल्या त्यात श्री तुळशीरामजी काळे यांच्या वृद्ध मातोश्री, त्याचप्रमाणे अमृतराव रणखांबे यांच्या मातोश्री बंदिवान झाल्याचे ऐकून खेदही वाटला आणि एक प्रकारची धन्यता वाटली. नाशिक जिल्ह्यातील माझ्या अस्पृश्य बांधवाबद्दल मला मोठा अभिमान वाटतो. अस्पृश्यांची सर्वतोपरी असलेली विपरीत व बिकट परिस्थिती लक्षात घेता गेल्या 3-4 वर्षात जे स्वावलंबन व जी संघटना प्रत्यक्ष व्यवहारात प्रगट करून दाखवली व ज्या शौक्षिक व धैर्यवृत्तीचा माझ्या या बंधू भगिनींनी परिचय करून दिला, ती ही सारी घटना खरोखर अपूर्व अशी आहे. दुसऱ्या कोणाचे सहाय्य नाही, सहानुभूती नाही. उलट कोणत्या ना कोणत्या तरी निमित्ताने सर्वजण नाखुश व विरोधी बनलेले अशा परिस्थितीत अस्पृश्यांनी अस्पृश्यांकरता व अस्पृश्यांच्या सहाय्यावर नाशिक सत्याग्रहाची चळवळ सतत 3-4 वर्षे एवढ्या मोठ्या प्रमाणावर, एवढ्या उत्साहाने व इतक्या संघटितपणे चालवावी, ही एका हिंदुस्थानातील नव्हे तर जगातील सर्व पददलित जनतेने अभिमान बाळगण्याजोगी घटना आहे असे म्हटल्यास त्यात अतिशयोक्ती मुळीच नाही. पण ब्राह्मणी धर्मेने मूढ, अनुदार व असहिष्णू बनवलेल्या हिंदू समाजाला या सर्व गोष्टींचे काय होय? या सत्याग्रहाच्या रूपाने अस्पृश्य बांधवांनी अस्पृश्य हिंदूजवळ समतेची कमीत कमी मागणी केली. आपल्या हिंदू बांधवांजवळ अस्पृश्यांनी समतेची आणि प्रेमाची भाकरी मागितली. पण या भाकरीऐवजी त्यांच्या पदरात ब्राह्मणांनी, अस्पृश्य हिंदूंनी दगडधोंडे टाकले. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.